जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधास त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्दैवो महेश्वरः, गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 8 आत्मदर्शन नाम. अत्यंत महत्वाचा असा हा समास आहे. मोठा आहे, विस्तारानं आणि अर्थानंही खूप सूक्ष्म असा आहे. त्यामुळे लक्षपूर्वक श्रवण करूया. मागच्या समासामध्ये मोक्ष लक्षणामध्ये सद्गुरूंनी जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य दाखवलं. याला श्रीमद आदिशंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की जीवो ब्रह्मैव नापरः. जीव हा ब्रह्मरूपच आहे, फक्त जीव असण्याची उपाधी त्याला लागलेली आहे एवढंच, नाहीतर तो ब्रह्मरूपच आहे. तोच केवल अद्वैताचा सिद्धांत समर्थ या मोक्ष लक्षणामध्ये सांगतात. आणि आता आत्मदर्शन काय आहे याच्याबद्दल फार अर्थपूर्ण आणि स्वात्मानुभवानं केलेला उपदेश समर्थ इथं करतायत. आता मागं निरूपण झालं, परमात्मा तूच आहेस असं सांगितलं. आता परमात्म्याचं लक्षण काय, तर जन्म मृत्यू, येणं जाणं, बद्धता आणि मोक्षता हे काहीच परमात्म्यामध्ये विद्यमान नाहीये. तो निर्गुण निराकार आहे, अनंत अपार आहे, नित्य निरंतर आहे आणि जसा आहे तसा आहे. तो कसा आहे कोणीच सांगू शकत नाही. जो आहे तसा आहे. कारण तो कसा आहे सांगण्यासाठी तिथं द्वैताची आवश्यकता लागते आणि परमात्म्यामध्ये द्वैत असत नाही. त्यामुळे तो जसा आहे तसा आहे एवढंच सांगता येतं. मग जर एक पाऊल खाली घेतलं आणि सृष्टीचा विचार केला, ब्रह्मांडाचा विचार केला, तर मग परमात्मा सर्वांना व्यापक आहे असं म्हणतात. आणि अनेकांमध्ये एकच तो आहे, सगळ्यांमध्ये तो आहे. आणि परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे, त्याला कोणी जाणू शकत नाही, तर्कानं त्याला जाणता येत नाही. म्हणून परमात्मा हा असा आहे, नेती नेती अशा प्रकारेच त्याचं वर्णन केलं जातं. वेद आणि श्रुती असंच म्हणतात. पण हा परमात्मा भक्तीनंच प्राप्त होतो, अन्यथा प्राप्त होत नाही. यामध्ये पुन्हा एकदा श्रीमद आदिशंकराचार्यांचं ते वचन आठवतं की ज्यामध्ये ते म्हणतात की मोक्ष साधन सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. मोक्ष प्राप्तीच्या साधनामध्ये भक्तीच ही सर्वश्रेष्ठ आहे. पण त्यांना अपेक्षित असणारी भक्ती कोणती आहे? द्वैतातील भक्ती नाही, तर त्यांना पराभक्ती जिला म्हणतात ती भक्ती अभिप्रेत आहे की जी स्वस्वरूपानुसंधानम, स्वतःच्याच स्वरूपाचं अनुसंधान, स्वतःमध्येच परमात्म्याला पाहणं आणि त्याच्यावर प्रेम करणं आणि त्याला शरण जाणं, ज्याला समर्थांनी आत्मनिवेदन असं म्हटलेलं आहे, तीच भक्ती इथं अभिप्रेत आहे. आणि समर्थ आपल्याला बरोबर तेच सांगतायत. समर्थ म्हणतात त्या भक्तीचं लक्षण 9 प्रकारे सांगितलं, जे आपण खूप पूर्वी 4थ्या दशकामध्ये पाहिलेलं आहे, श्रवणापासून आत्मनिवेदनामध्ये पर्यंत. आणि या एकेका भक्तीचा अवलंबन करून सुद्धा अनेक जण हे भक्त पावन झालेले आहेत. पण त्या नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर. पण या 9च्या 9 भक्तींमध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणती भक्ती असेल तर ती आत्मनिवेदन भक्ती आहे, 9वी भक्ती आहे. तयेचा करावा विचार स्वानुभवे सोये. आणि तिचा विचार स्वतःच्या अनुभवानंच आत्मस्थितीमध्ये करावा. आपली स्वानुभवे आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. स्वतःच्या मीच्या अनुभवामध्ये, म्हणजे मी आत्मा आहे इथपर्यंत या साधकाची प्रगती झालेली आहे. मी देह आहे ही त्याची भावना केव्हाच निघून गेली आणि मी आत्मा आहे ही त्याची अनुभूती आलेली आहे त्याला.
आणि आता आपुलिया स्वानुभवे, स्वतःच्या अनुभवाने म्हणजे मी आत्मा आहे या जाणीवेनं ती जाणीव सुद्धा निवेदन करावी, म्हणजे लोप करावी. मी आहे, मी देह आहे किंवा मी आत्मा आहे, दोन्हीमध्ये मीचा अनुभव आहे. फक्त मी कोण आहे याच्यामधला भेद आहे. सुरुवातीला म्हणत होतो मी देह आहे, आणि देह म्हणताना देह, इंद्रिय, अंतःकरण पंचक, प्राणपंचक याचं संमिश्रण, याला मी असं मानत होतो आतापर्यंत. त्याला देहबुद्धी असं म्हणतो. आता बदललं आणि काय झालं, आत्मा असा मी आहे. अंचते इति आत्मा, जो स्वयंप्रकाशी आहे तो आत्मा आहे. तो आता मी देह नाही आहे, मी आत्मा आहे असं तो म्हणतो. पण मीची जाणीव तिथेही होती, मीची जाणीव इथंही आहे. आता आत्मनिवेदन हे या मी आत्मा आहे या स्थितीपासून पुढे जाणार आहे, आणि मी आहे याचा अनुभव सोडून द्यायचा आहे आणि फक्त आत्मा शिल्लक ठेवायचा. खूप सूक्ष्म गोष्ट आहे. मीची जाणीव इथं लोप पावायला हवी. त्याला आत्मनिवेदन, निवेदन शब्दाचा अर्थ आहे की शरण जाणे. शरण जाणे असा त्याचा अर्थ आहे. आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. इथं मुक्ती शब्दाचा अर्थ मोक्ष असा घ्यायचा, आणि ही सायुज्य रूपाची म्हणजे तद्रूपतेची मुक्ती आहे. अशा लोकांना मात्र परमात्मा मोक्ष तत्काळ देतो हे लक्षात घ्यायचं. मग हे निवेदन कसं करायचं? आपणास कैसे निवेदावे? कुठे जाऊन पडावे की मस्तक तोडावे देवापुढे? शिरच्छेद करून घ्यावा का म्हणजे आत्मनिवेदन होईल? रावणानं शिरच्छेद केला होता, पण त्याला तर काही आत्मनिवेदन प्राप्त झालं नाही, कथा आपल्याला माहिती आहे. मग काय करायचं असा जेव्हा प्रश्न विचारला, तेव्हा सद्गुरू म्हणतात, श्रोता सावधान होणे, एकाग्र चित्ते, लक्षपूर्वक ऐक, मी काय सांगतो ते. असं सद्गुरू बोलायला लागले. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पाहावे, मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. मी कोण आहे हे आधी नीट पाहावं, मी आहे की नाही हेही पाहावं, आणि जर असेल तर कोण आहे हे पाहावं. मीची जाणीव हाच या साधन मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि मीची जाणीव म्हणजेच अहंकार, हाच अहंकार आहे. हा तर आपण ग्रंथराज 20 दशकांचा दासबोध पाहतोय. जुन्या दासबोधामध्ये 21 समासीमध्ये समर्थांनी असा विषय सांगितलेला आहे, मी पण निरसनाचा विषय सांगितला. त्याला सूक्ष्म अहंकार, ज्ञानाहंकार असं म्हटलेलं. म्हणजे मी मला ज्ञान झालेलं आहे याची जाणीव असणं, ही जाणीव असणं हेच मोक्षाला बाधा आहे. आणि म्हणून आधी मी कोण आहे हे ओळख, तू परमात्मा कोण आहे ते ओळख. देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन, देव आहे पुरातन भक्त पाहे. शोधन याचा अर्थ शोध घेणे. देवाला शोधायचं आहे आणि भक्ताला म्हणजे मला स्वतःला शोधायचं. हा शोध घेता 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 तो परमात्मा अनादी कालापासून आहे याची जाणीव येते. आणि देवाला जर ओळखू गेलो तर तिथं तद्रूपता आली. तद्रूपता याचा अर्थ ओळखणारा ओळखीमध्ये मिसळला आणि आता वेगळा शिल्लक राहिला नाही. जसं एक या लवणाची म्हणजे मिठाची बाहुली बनवली, आणि ती मिठाची बाहुली समुद्र किती खोल आहे म्हणून शोधायला गेली. समुद्र किती खोल आहे बघूया म्हणून ती मिठाची बाहुली त्या समुद्रात उतरली, काय होईल? ती जाऊ शकेल का शेवटपर्यंत? नाही. ती त्या समुद्रामध्ये विरघळून जाईल. नव्हे ती स्वतः समुद्र बनून जाईल, तद्रूप होऊन जाईल. हे तद्रूपत्व भगवंताला शोधायला गेल्यानंतर तद्रूपत्वाची प्राप्ती होते. आपण त्याच्याशी एकरूप होऊन जातो. अन्यत्र समर्थांनी याच दासबोधात म्हटलंय, मनाचे फडके होत, म्हणजे मन फाटून वितळून जातं. कारण यालाच संवर्ग प्रक्रिया असं उपनिषदांमध्ये दशमहाविद्या सांगितल्या. त्या दशमहाविद्यांमध्ये म्हटलेलं आहे संवर्ग, की लहानाचा मोठ्यामध्ये समावेश होणे आणि लहान मोठा होणे, स्वतःचा लहानपणा सोडून देणे.
संतांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे मांडलेलं आहे. संकोचुनी काय झाला सेलहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे तू मुळात इतका मोठा आहेस, पण स्वतःला मी देह आहे, मी मनुष्य आहे, मी जीव आहे, मी जीव मज बंधन मज आहे, जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगेना आता, वगैरे वगैरे तू म्हणतोस. तर हे म्हणणं उचित नाहीये. आणि म्हणून काय म्हटलं, देवास ओळखो जाता तेथे आली तद्रुपता, देव भक्त विभक्तता मुळीच नाही. देव आणि भक्त आता वेगळे राहिले नाहीत. आणि समर्थांचा सिद्धांतच आहे भक्ताचा असा की विभक्त नाही म्हणून भक्त. जो भगवंतापासून परमात्म्यापासून वेगळा नाहीये म्हणूनच त्याला भक्त म्हणायचं. नाही तोपर्यंत त्याला भक्त म्हणता येत नाही, तोपर्यंत त्याला उपासक म्हणायचं. जोपर्यंत भक्त आणि भगवंत याच्यामध्ये भेद आहे, भगवंताकडून तर भेद काहीच नाहीये, त्याच्याकडून सगळा अभेद आहे. भेद आहे तो भक्ताकडून आहे. तर हा जो भेद आहे हा जोपर्यंत आहे तोपर्यंत तो भक्त नाही आहे, तोपर्यंत त्याला उपासक साधक वगैरे म्हणायचं. जेव्हा तो अभेद स्थितीला जाईल तेव्हाच त्याला भक्त म्हणणं उचित आहे समर्थांच्या व्याख्यानुसार. आणि म्हणून विभक्त नाही म्हणून भक्त, बद्धन नाही म्हणून मुक्त, बंधन नाही आहे म्हणून तो मुक्त आहे, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. आणि हे सगळं शास्त्राला आधार धरून मी सांगतोय असं समर्थ म्हणतात. देवभक्तांचे पाहता मूळ होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. आणि देवभक्त यांचं मूळ पाहायला गेलो, आता देव वेगळा आहे भक्त वेगळा असं मानलं, आणि भक्ताचं मूळ पहा, देवाचं मूळ पहा. भक्ताचं मूळ देवामध्ये आहे आणि देवाचं मूळ कशात आहे, निर्गुण तत्वामध्ये. जर देव वेगळा मानला तर त्या मुळाकडे जर गेलं तर परमात्मा स्वरूपामध्येच आपण पोहोचतो, की जो जिथं अन्य कशाचंही भान शिल्लक राहत नाही. म्हणून तिथं जर आपण मिसळून गेलो तर तिथं द्वैत नष्ट होतं आणि देव आणि भक्त हा उपाधीनं निर्माण झालेला भेद शिल्लक राहत नाही. इथं देव म्हणजे ईश्वर मानलं आणि भक्त म्हणजे जीव मानलं, तर देवानं मायेची उपाधी घेतली म्हणून परब्रह्मानं मायेची उपाधी स्वीकारली म्हणून तो देव झाला. हे पंचदशीतून सांगतोय. आणि ईश्वरानं पंचकोशांची उपाधी स्वीकारली म्हणून तो जीव झाला. पण फरक असा आहे की देवानं स्वीकारलेली उपाधी ज्ञानजन्य असल्यामुळे तो हे कधीच विसरत नाही की मी मुळातला परब्रह्म आहे, मी ईश्वर नाही. पण जीवानं उपाधी ही अज्ञानातून ईश्वराची उपाधी जीव जरी झाली ती अज्ञानातून असल्यामुळं तो विसरून गेला की मुळातला मी ईश्वर आहे. आणि म्हणून हा विचार लक्षात घ्यायला हवा की हा भेद निघून जातो आणि ते एकच असतात. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, ते नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. ही जी अभेद भक्ती घडली, दोघांमध्ये भेद नाहीये, ते दोघं एकच आहेत, ही जी स्थिती निर्माण झाली त्यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात, की जिला चळण नाहीये. चौथा दशक आपल्याला आठवत असेल, 10वा समास, 4 मुक्तींचा मुक्ती चतुष्टय नावाचा समास. त्याच्यामध्ये पहिल्या 3 मुक्तींना चळण आहे, म्हणजे पुन्हा तो जीव दीर्घ काळानंतर का होईना, लाखो वर्षांनंतर का होईना, पण पुन्हा तो जन्म घेतोच. पण सायुज्य मुक्तीला प्राप्त झालेला पुन्हा कधी जन्माला येत नाही. तर ती सायुज्य म्हणजे युज म्हणजे जोडले जाणे, परमात्म्याशी एकरूप होणे, तद्रूप होणे, ही सायुज्य मुक्ती आहे. पण हे कुणाला साधतं? जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. जो खऱ्या संतांना शरण गेला आणि त्याची योग्यता बघून त्यांनी त्याला अद्वैताचा उपदेश केला. एकदम अद्वैताचा उपदेश केला जात नाही. संत सुद्धा अधिकारी असले तरी सुद्धा त्याचा अधिकार बघून त्याला उपदेश करतात. म्हणून सर्वप्रथम सगुण साकाराचा साक्षात्कार, आपल्या इष्ट देवतेचा तेजोमय देहातून साक्षात्कार सगुण साकाराचा, त्यानंतर सगुण निराकाराचा साक्षात्कार, ज्याला आत्मारामाचा घट में है राम, नाना देही देव एक विराजे, ही अनुभूती, हा दुसरा साक्षात्कार. आणि ह्या 2 साक्षात्कारांच्या नंतर संत सत्पुरुष त्याला निर्गुण रूपाचा साक्षात्कार करून देतात, अशी स्थिती आहे. म्हणून नदी सागराला मिळाली तर ती वेगळी करता येत नाही. लोखंड
सोनं झालं परिसाच्या स्पर्शानं तर ते पुन्हा लोखंड होत नाही, त्याला काळीमा चढत नाही. त्याचप्रमाणे जो भगवंतामध्ये मिळून गेला म्हणजे एकरूप झाला, तद्रूप झाला, मग त्याला आता भक्त म्हणून वेगळा काढता येत नाही. तो भगवद रूपच झालेला आहे, तो विभक्त नाहीये. देव भक्तो दोन्ही एक, जासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक तोची जाणावा. तोच एक मोक्ष प्राप्त करण्यास योग्य असा झालेला आहे आणि इतरांना पुन्हा जन्म होणार आहे. आणि म्हणून भक्त होऊनच भगवंताला पाहावं. काही लोक असरटपणे म्हणतात ना, तुमचा देव आमच्या लॅबोरेटरीमध्ये जर मला सिद्ध करता आला तरच आम्ही त्याला मानू, नाहीतर आम्ही मानणार नाही. तुला कोण विचारतोय? तू मान अगर न मान, तुला विचारतोय कोण? कोण लागून गेलास तू देवाला सिद्ध करणारा? देवाला पाहायचं असेल तर समर्थांनी सिद्धांत सांगितला, देव पाहावा भक्तपणे. भक्त होऊन देवाला पाहायचं असतं, असं लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करून पाहायचं नसतं. तेव्हा भक्ताचा भाव हृदयामध्ये हवा. तेणे त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी, मग त्याचं ऐश्वर्य ऐश्वर्यस्य समग्रस्य, परमात्म्याचं ऐश्वर्य आहे, त्याला भगवान षड्गुणैश्वर्य म्हणतो. 6 गुण त्याचे आहेत, ते ऐश्वर्य त्याचं बाणतं की ज्यामध्ये वैराग्य आहे, ज्यामध्ये ज्ञान आहे, ज्यामध्ये श्री आहे, ज्यामध्ये समग्र ऐश्वर्य आहे, ज्यामध्ये बल आहे, तेज आहे, विवेक आहे, असे ऐश्वर्य वाढतं. देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. आणि जो देहची होणी राहिला त्याने देह दुःख साहिजे. देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. मी देह आहे, मी देह आहे म्हणत राहिला तर देह दुःख भोगावं लागेल. पण मी देहातीत आत्मरूप आहे, परब्रह्मरूप आहे असं म्हटलं तर त्याला दुःखाचा अनुभव येणार नाहीये. मग हे देहातीत कसं व्हावं बरं? कशा पद्धतीनं परब्रह्माची प्राप्ती करावी आणि त्याचं ऐश्वर्य, त्याची लक्षणं काय आहेत? तेव्हा असं श्रोत्यांनी विचारल्यानंतर सद्गुरू पुन्हा एकदा त्याला सावध करतात आणि सांगायला सुरुवात करतात. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा नस आहे तुझं विदेहास. अरे देहातीत वस्तू तू स्वतः आहेस, तू स्वतःला देह मानून बसल्यास हा तुझा दोष आहे. पण मुळात तू देहातीत असणारा परमात्मा आहेस आणि तुझं विदेहाला हा देहसंग कसा काय जडला? ज्याची बुद्धी होय जैसी ऐसी वेद वर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रांसी न पडे ठाई, ऐश्वर्य ऐसे तत्वता बाणे देहबुद्धी सोडता, देह मी ऐसे भाविता अधोगती. मी देह आहे असं मानलंस तर तुझी अधोगती झाली, मी आत्मा आहे असं मानलंस तर तुझी ऊर्ध्वगती झालेली आहे. आणि हेच खरं ऐश्वर्य आहे की दुःखाचा अनुभवच नाही, सदैव आनंदामध्ये. आणि हे खरं ऐश्वर्य आहे. या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण, मिथ्या मानिता दूषण लागो पाहे. म्हणून संत हा तर अनुभव आम्हाला काही येत नाही म्हणून हे काही खरं वाटत नाही असं म्हणू नये. कारण संत सत्पुरुष करोडो संतांनी आणि ऋषीमुनींनी या स्थितीचा अनुभव घेतलेला आहे. त्यांच्या अनुभवाला असत्य मानू नये, त्याला सत्य मानावं असं समर्थ सांगतायत. मग साधू वचन काय आहे? की ज्याच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्ही गुरुदेव सांगताय. हे स्वामी मला हे कृपा करून सांगावं असं म्हटल्यावर अत्यंत महत्वाची सिद्धांत रूप ओवी, या संपूर्ण समासाची अप्रतिम अशी ओवी समर्थ सांगतात. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मातो तुची जाण, हेची साधूचे वचन सुदृढ धरावे. काय साधूचं वचन आहे? 6 अहम. 6 म्हणजे तो परमात्मा, अहम म्हणजे मी आत्मा, तोच स्वानंद घन आहे. स्वानंदाच्या त्या स्वानंद जणू काही पावसाचं पाणी आहे आणि तो काळा असणारा ढग त्या पावसाच्या पाण्यानं चिंब भरलेला असतो आणि तोच द्रवरूप होतो आणि पाऊस पडायला लागतो. असा स्वानंदानं ओथंबलेला
असा तो जो आत्मा आहे तोच सहा, म्हणजे तो परमात्मा तोच आहे, हे लक्षात घे. सोहम आत्मा, अहम हा सोहम मधला सहा हा परमात्म्याशी संबंधित शब्द आहे आणि अहम आत्मा असा अर्थ घ्यायचा आहे. सोहम आत्मामध्ये परमात्मा शब्द जरी वापरला नसला तरी सोहम मधला जो सहा शब्द आहे हा परमात्म्याशी निगडीत आहे. म्हणून परमात्मा हाच आत्मा असून तो स्वानंद घन आहे. आणि अजन्मा तो तुची जाण. अजन्मा हा कोण आहे? परमात्मा. तोच तू आहेस बाबा, तू दुसरा कोणी वेगळा नाही आहेस. हेच साधूचं वचन आहे. हे अगदी हृदयामध्ये दृढ धरावं. महावाक्याचे अंतर तूची ब्रह्म निरंतर. इथं महावाक्याचं अंतर 2 महावाक्य विचारात घेता येतील, 4 आहेत एकूण. एक तर अहम ब्रह्मास्मी किंवा तत्त्वमसी. सद्गुरु उपदेश करतात ते तत्त्वमसी हे महावाक्य आहे. पण अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य घेतलं तर त्याचा अंतर म्हणजे त्याचा अर्थ. त्या महावाक्याचा अर्थ काय? मीच अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. तूची ब्रह्म निरंतर. ते ब्रह्म तूच आहे, दुसरं कोणी नाही. किंवा तत्त्वम असी हा विचार केला तर तत् म्हणजे तत्पद ब्रह्म, त्वम पद म्हणजे जीव. असी तो जीवच ब्रह्म म्हणजे तूच ब्रह्म आहेस, हा त्याच्यातला अनुभव आहे. आणि निरंतर म्हणजे त्याला कधी अंतर पडत नाही. ऐसी या वचनाचा विसर पडवची नाहीये. हे वचन सदैव लक्षात ठेवावं. देहासी होईल अंत, मग मी पावेन अनंत. ऐसे बोलता निभ्रांत मानूच नाहीये. माझा देह पडेल आणि आपोआप मला ब्रह्माची प्राप्ती होईल, होणार नाही. पुनर्जन्म घ्यावा लागेल. कुठल्या तरी काल्पनिक जगामध्ये जगू नये, साधन करावं. काही मूर्खांचं असं म्हणणं आहे, कल्पांताला मायेचा नाश होईल तेव्हा आम्हाला ब्रह्माची प्राप्ती होईल. होणार नाही. पुन्हा नवीन सर्गामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तेव्हा असं नाही होणार. देह संपेल किंवा माया संपेल तेव्हा निवांत आम्ही परब्रह्माला प्राप्त करू, हेही होणार नाहीये. हे बोलणे अप्रमाण आहे. अरे सैन्य मेल्यानंतर राजा झाला, उपयोग काय झाला? सगळे असताना राजा होण्यात आनंद आहे ना. तेव्हा माया असून नसल्यासारखी केली पाहिजे. माया संपेल आणि मग कल्पांत होईल आणि तेव्हा मला ब्रह्माची प्राप्ती होईल, याला काही अर्थ नाहीये. म्हणून असा छान दृष्टांत देऊन समर्थ पुढे म्हणतात की प्राप्त झाली आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही. हे आत्मज्ञान एकदा प्राप्त झालं, देहभान हरपून गेलं की मग कधीही तुमचं समाधान, स्थिर शांत वृत्ती नष्ट होणार नाही. मार्गामध्ये अशी वाकड्या तिकड्या आकाराची मोठ्या झाडाची एखादा मुळी पडली असेल तर कुणाला तर साप असं वाटतो, त्याच्यामुळं मोठं भय निर्माण होतं. पण हा साप नसून मूळ आहे एका झाडाचं हे कळलं तर भय शिल्लक राहील का? मग कशाला त्याला मारायला कोणी जाईल? हा साप आहे असं समजून. तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तैचा धाक कासया धरावा. ही माया अत्यंत भयंकर आहे. जीवाला ओरबाडून काढते आणि अगदी गलित गात्र बनवते. हे जरी इतकं भीषण भयानक रूप तिचं दिसत असलं तरी मुळात हे सर्व काल्पनिक आहे वेदांतानुसार. हे एकदा कळलं की कोण कशाला त्या मायेचा निराश तरी करायला जातंय. मी आत्मस्वरूप आहे कळलं की आपोआप मायेचा निराश होणार. अंधार आहे, अंधार आहे, अंधार आहे, काय करायचं काय करायचं म्हणून ओरडत बसल्यानं अंधार जाणार नाहीये. फक्त प्रकाशाची योजना केली, दिवा लावला की अंधार जाणार आहे एका क्षणात. तसं ही महाभयंकर माया, बापरे बापरे काय करायचं, कसा हिच्या तडाख्यातून सुटायचं, असं तुम्ही जन्मभर जरी म्हणत बसला तरी ती सुटणार नाही, काही उपयोग नाही. फक्त मी आत्मस्वरूप आहे याचं भान जागृत झालं की ती माया ओसरली, एका क्षणात ओसरली. म्हणून आत्मनिवेदन भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे असं सांगितलं. मग अनेक उदाहरणं दिली आहेत. मृगजळाला पूर आला, आता मी कसा पलीकडे जाऊ हे म्हणणं चुकीचं आहे. स्वप्न भयंकर बघितलं, खूप भीती वाटली, पण ते काही खरं घडलंच नव्हतं. जागा झालो आणि सत्य लक्षात आलं. त्याप्रमाणे माया ही केवळ कल्पना आहे आणि तिचा उद्वेग मनामध्ये न ठेवता निर्विकल्प स्थितीला पोहोचा असं सांगितलं.
अंतिमती तेची गती असे सर्वत्र बोलती, तुला तुझ्या अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. तुझ्या मीपणाच्या अंतामध्ये आत्मनिवेदनाच्या दृष्टीनं या ओवीचा अर्थ घ्यायचा आहे की मी आहे, मी देह आहे किंवा मी आत्मा आहे, कुठलाही मी घ्या, त्या मीपणाचा अंत व्हायला हवा. म्हणून तुझ्या अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. मीपणाचा अंत झाला की माझी प्राप्ती मला होणार आहे. किती गंमत आहे ना. हे बोलणंही विचित्र वाटतं, पण खरं परमार्थात असंच आहे. माझ्या मीपणाचा अंत झाल्यावर मला माझी प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून 4 देहांचा अंत झाला आणि जन्म मुळाचा प्रांत आहे, अंताप्रांताचे अलिप्त तो आत्मा. या 4 देहांच्या पलीकडचा स्थूल देह, सूक्ष्म देह किंवा लिंग देह, त्याच्या माग मनबुद्धी चित्त अहंकार यांनी व्यापलेला कारण देह म्हणजे अविद्या, काम आणि कर्म हे ज्या देहामध्ये राहतात, म्हणून हे सगळे देह घ्यावे लागतात, म्हणून तो कारण. आणि महाकारण त्याच्या मागे असणारा आत्मा. मी आत्मा आहे हे भान, याला देह म्हटलेलं आहे. तर हे भान गेलं की जो शिल्लक राहिला, म्हणजे मी युक्त असणारं भान गेलं की जो उरला तो आत्मा, तो परब्रह्मरूपच आहे. कारण तिथं मीची उपाधी राहिली नाही, जीवभावाची उपाधी राहिली नाही, असा तो तू आत्मा आहेस. आणि असं ज्याला कळलं त्यालाच ज्ञानानं आत्मगती मिळाली आणि सद्गती आणि दुर्गती याच्या पलीकडे तो जाऊन पोहोचला. इथं याच्या पलीकडे वेदांना अधिक काही बोलता येत नाही. त्यामुळं आत्मा, शास्त्र आणि गुरु या 3 प्रचितींची अनुभूती इथं आली. या 3ही प्रचिती एकच झाल्या तेव्हा तो योग्य मार्गानं पुढे गेला. आत्मप्रचिती म्हणजे माझा स्वतःचा अनुभव, गुरु प्रचिती म्हणजे सद्गुरूंचा, ज्यांनी उपदेश केलाय त्यांचाही तोच अनुभव हवा, आणि शास्त्र प्रचिती म्हणजे वेदादी शास्त्रांमध्ये सुद्धा तेच लिहिलेलं असलं पाहिजे. म्हणून जीवपणाची भ्रांती फिटली आणि मीच ती वस्तू आहे, सद्वस्तू आहे, याची आत्मप्रचिती आली. अशा प्रकारे सद्गुरूंच्या बोधानं त्याला ऊर्ध्वगती प्राप्त झाली. सद्गुरूंचा बोध जेव्हा झाला, 4ही देहांचा नाश झाला आणि आपल्या स्वरूपाशी तो जाऊन मिळालेला आहे. तेने निजध्यासे प्राणी, ध्येयची झाला निर्वाणी, सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बसला. आणि तो निजध्यास म्हणजे सद्गुरूंनी केलेल्या उपदेशानंतर जो मनन केलं आणि मननातून जे सार निघालं, त्या सारावर त्यांनी ध्यानयोगानं अभ्यास केला आणि निधिध्यासाला पोहोचला. समाधीच्या अंती त्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होऊन सायुज्य मुक्ती प्राप्त झाली आणि दृश्य पदार्थ सगळा ओसरून गेला आणि केवळ आत्माच तेवढा शिल्लक राहिला आणि दृश्याला तिथं स्थानच शिल्लक राहिलं नाही. मिथ्यापण हे मिथ्याच आहे म्हणून पाहिलं आणि ते मिथ्या रूपामध्ये अनुभवाला आलं. हे काही खरं नाही असा अनुभवाला आलं. हाच खरा मोक्ष आहे, याला मोक्ष असं म्हणायचं. आणि मोक्षाचा अधिकार कुणाला प्राप्त होतो? सिद्धांत वचन समर्थ सांगतात, सद्गुरु वचन हृदयी धरी. हृदय म्हणजे अगदी हे गोपनीय असं अत्यंत महत्वाचं परमसत्य असणार असं मानून जो हृदयामध्ये धारण करतो, काय सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी. त्यालाच मोक्ष मिळतो, दुसऱ्या कोणालाही नाही. चकार वापरलाय, तोची मोक्षाचा अधिकारी, त्यालाच फक्त मोक्ष मिळतो. श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. आणि म्हणून गुरुदेवांनी केलेल्या उपदेशाचं मनापासून श्रवण आणि त्यानंतर ते मनन तो अत्यंत आदरानं करतो. जिथं पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष दोन्ही किंवा सिद्धांत पक्ष आटून गेले, तिथं लक्षही राहिलं नाही, अलक्ष तेही शिल्लक राहिलं नाहीये. तोच मोक्ष आहे. साधण्यासारखं काही आता राहिलंच नाहीये, साध्यच शिल्लक राहिलेलं नाहीये. तोच नेमस्त आत्मा आहे. ध्यान धारणा संपली, निर्विकल्पामध्ये कल्पना मुरून गेली आणि केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म आणि फक्त ब्रह्माची जाणीव शिल्लक राहिली. ते सूक्ष्म ब्रह्म आहे. सगळं मृगजळ आटलं, बंधन नष्ट झालं, जन्म दुःखापासून मुळात अजन्मा असणारा हा मुक्त झाला. किती विचित्र प्रकार आहे बघा. आणि जो निस्संग होता त्याला संग व्याधी लागली होती, ती निघून गेलीये. आणि
मुळात विदेही होता, पण त्याला देहबुद्धी आली होती, ती निघून गेली आहे. आणि निष्प्रपंचाची प्रापंचिक उपाधी त्यांनी नष्ट केलेली आहे. असा हा सगळा विचित्र वाटावा असा प्रपंच घडलेला आहे. केवळ एका अविद्येमुळे हे सगळं झालं. आणि म्हणून मुळात द्वैत नव्हतंच, पण अद्वैतामध्ये ते द्वैत निर्माण झालं होतं, ते तोडून टाकलं. आणि एकांताचा अंत झाला होता, लोकांत झाला होता, तोही नष्ट केला. आणि अनंत असून अंतवान झाला होता, त्याचा अंत नष्ट करून टाकला. जागा असून त्याला जागा केलं, सावध होता त्याला सावध केलं. आणि निजबोध जो आहे तोच प्रबोध केला आणि आत्मज्ञानाची अनुभूती दिली. त्याचा अर्थ काय आहे? मुळात सूक्ष्म जी भावना आहे की मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, ही सूक्ष्म भावना सुद्धा एक प्रकारे मायाच आहे. आणि म्हणून जेव्हा सद्गुरूंच्या कृपेनं ही माया नष्ट करणं फक्त गुरूंच्या कृपेनं होत, स्वतःच्या शक्तीनं होत नाही. आणि जेव्हा गुरु कृपा करतात आणि मीची जाणीव घालवतात आणि फक्त ब्रह्म राहतं, तेव्हा ही वचनं सत्य होतात की मी ब्रह्म आहे याची जाणीव आहे, पण अजून तो द्वैतात आहे, सूक्ष्म द्वैतात आहे. म्हणून त्या अद्वैतालाच अद्वैताची अनुभूती दिली. याचा अर्थ मी अद्वैतात आहे याचं भान त्याचं घालवून टाकलं. अशा पद्धतीनं त्याची अंतिम अवस्था त्याला प्राप्त झाली. अमृताला अमर केलं, मोक्षालाच मुक्तीचं घर दाखवून दिलं आणि निरंतर संयोगाला संयोग करून दिला, निर्गुणालाच निर्गुण केलं, आता सांगितलं त्याप्रमाणे. आणि सार्थकाचं सार्थक झालं आणि अनंत जन्मांनंतर स्वतःची गाठ पडली. द्वैताचा पडदा नष्ट झाला, भेद नष्ट झाला, अभेद प्राप्त झाला आणि सर्व पंचभौतिकाची बाधा नष्ट झाली. आणि अशा प्रकारे झाले साधनाचे फळ. जेवढं साधना केली त्याचं उत्तम फळ प्राप्त झालं. खऱ्या अर्थानं निश्चलत्वाची प्राप्ती झाली. आणि जो मुळात निर्मल होता पण मलिन झाल्यासारखा वाटत होता, तो विवेकाच्या योगानं पुन्हा निर्मल केला गेला. अरे जवळच होतं पण सापडत नव्हतं, याला आपण कंठचामीकरण न्याय म्हणतो. गळ्यामध्येच सोन्याचा कंठा घातलाय आणि माझा कंठा कुठे गेला, माझा कंठा कुठे गेला म्हणून गावभर फिरतोय. आणि दुसऱ्यांनी दाखवून दिला, अरे तुझा कंठा तुझ्याच गळ्यात आहे. तसं तुझं सुख, तुझा आनंद, तुझं ज्ञान तुझ्याच जवळ आहे, हे सद्गुरूंच्या कृपेनं दाखवून दिलं गेलं. आणि आपण देखता फिटले जन्मदुःख, त्या आत्म्याला पाहून जन्मदुःखाचा नाश झाला. दुष्ट स्वप्न पाहून मी भ्रष्ट झालो, मी बाटलोय असं एका ब्राह्मणाला वाटलं. जागा झाल्यानंतर लक्षात आलं, अरे नाही नाही, मी तर शुद्ध आहे. तशी स्थिती त्या आत्मरूपाची प्राप्ती झाल्यानंतर जागपणे झाली. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण पुढिले समासी निरूपण बोललेले असे. असा जो सिद्ध महात्मा आहे, या लक्षणांनी युक्त, तो कसा असतो, कसा वागतो, काय बोलतो, कसा जगतो. तसं भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञाचं लक्षण काय भगवंता, असं अर्जुनाने विचारलं ना, तसं इथं त्या महापुरुषाचं लक्षण समर्थ पुढच्या समासात देत आहेत. आणि असं म्हणून हा अप्रतिम असा अद्भुत समास समर्थ पूर्ण करतात. इति श्री दासबोधे गुरुश्रेष्ठ संवादे आत्मदर्शन नाम समास अष्टम. जय जय रघुवीर समर्थ.